डिफरन्सेस इन बिटवीन मायटॉसिस अँड मियोसिस हे आजच्या तासाला आपण थोडंसं पुढं डिटेलमध्ये पाहणार आहे. लास्ट लेक्चरला आपण सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलेलं होतं. माझ्याबरोबर तुम्ही दोन कॉलम करून घ्या. मायटॉसिस आणि मियोसिसचे डिफरन्सेस बघायचे आहेत आपल्याला. सो मायटॉसिस मियोसिस. मायटॉसिस आणि मियोसिस असे दोन कॉलम करून घ्या. याला मराठीमध्ये आपण सूत्री विभाजन म्हणतो. तिथं तुम्ही शब्द ॲड केला तरी चालेल. याला अर्धसूत्री विभाजन म्हटलं जातं. मायटॉसिस सूत्री विभाजन आहे, मियोसिसला आपण अर्धसूत्री विभाजन म्हणत असतो. सूत्री का म्हणायचं? गुणसूत्रांची संख्या तीच राहते म्हणून सूत्री विभाजन म्हणायचं. इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो आपण. इकडं अर्धसूत्री का म्हणायचं? तर गुणसूत्रांची संख्या अर्धी होते, हाफ होते, रिड्यूस होते. मला अर्धसूत्री किंवा रिडक्शनल डिव्हिजन म्हटलं जातं. बघूया आपण पहिला डिफरन्स लिहिणार आहे. मी जसं आत्ता सांगितलं तो पहिला डिफरन्स आहे इज अ इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन. तुम्हाला असंही विचारलं जातं MCQ साठी, विच ऑफ दी फॉलोइंग इज कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन. मायटॉसिस ए पर्याय असेल, बी मियोसिस असेल, सी बोथ मायटॉसिस मियोसिस असेल आणि डी नन ऑफ दिज असेल किंवा अजून काय पर्याय असेल. तर यापैकी करेक्ट आन्सर आहे ह्या मायटॉसिसलाच इक्वेशनल डिव्हिजन म्हणायचं, कारण गुणसूत्रांची संख्या तीच राहते, बदलत नाही, आहे ते पुढं कॅरी फॉरवर्ड केलं जातं म्हणून त्याला म्हणायचं इक्वेशनल डिव्हिजन. इकडं मात्र असं नाही. मियोसिसमध्ये गुणसूत्रांची संख्या अर्धी होते, हाफ होते म्हणून याला म्हणायचं रिडक्शनल डिव्हिजन. इकडल्या रिडक्शनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन आहे मायटॉसिस, रिडक्शनल डिव्हिजन आहे मियोसिस. अर्धसूत्री विभाजन म्हणायचं म्हणजे जसं की आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. समजा इथं 2n असेल तर याच्या एकूण पेशी आपल्याला 4 मिळतात आणि नंबर मात्र हाफ होतो. इकडं असं नाही आहे. ही मूळ पॅरेंट सेल आहे. याच्यात जर 2n गुणसूत्रांची संख्या 2n दोन संच असतील तर तोच नंबर पुढं राहतो, 2nच राहतो. इथं मिळणाऱ्या पेशींची संख्या 2 असते, इथं मिळणाऱ्या पेशींची संख्या 4 असते. इथला गुणसूत्रांचा नंबर तोच राहतो, इथं गुणसूत्रांचा नंबर असतो तो हाफ होत असतो. हाफ होतो, कमी होतो म्हणून याला म्हणायचं रिडक्शनल डिव्हिजन. नंबर तोच पुढं जातो म्हणून याला म्हणायचं इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे. आता दुसरा डिफरन्स बघूया आपण. ह्या डॉटर सेल्स आहेत. इथं किती डॉटर सेल्स मिळालेले आहेत? 2. म्हणजे मायटॉसिसमध्ये आम्हाला 2 डॉटर सेल्स मिळतात, मियोसिसमध्ये आम्हाला 4 डॉटर सेल्स मिळतात. हा आपण दुसरा डिफरन्स, सेकंड डिफरन्स आहे. सो गिव्स नंबर 2 गिव्स 2 डॉटर सेल्स. 2 डॉटर सेल्स. इकडल्या गिव्स 4 डॉटर सेल्स. 4 डॉटर सेल्स. साईड बाय साईड माझ्याबरोबर पण लिहा. हे सगळं माहिती आहे तुम्हाला, ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. डायग्राममध्ये आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं 2 पेशी मिळतात, 4 पेशी मिळतात. सो गिव्स 2 डॉटर सेल्स गिव्स 4 डॉटर सेल्स. नेक्स्ट नंबर 3.
क्रोमोझोम नंबर, बघा इथं आपण म्हटलं होतं व्याख्येमध्येच की गुणसूत्रांची संख्या 30 राहते. या ठिकाणी मात्र गुणसूत्रांची संख्या बदलते, हाफ होते. सो क्रोमोझोम नंबर रिमेन सेम किंवा क्रोमोझोम नंबर इज सेम. इकडं मात्र क्रोमोझोमची संख्या असते ती अर्ध्याने कमी होते, हाफ होते, रिड्यूस होते. सो क्रोमोझोम नंबर रिमेन हाफ. इकडं असं म्हणा, क्रोमोझोम नंबर रिमेन सेम, क्रोमोझोम नंबर रिमेन हाफ. म्हणजे इथं 2 डॉटर सेल्स, इकडं 4 डॉटर सेल्स असतात. इथं गुणसूत्रांची संख्या सेम असते, इथं मात्र गुणसूत्रांची संख्या हाफ असते. याला आपण इक्वेशनल म्हटलं होतं, याला आपण रिडक्शनल म्हटलेलं होतं. मी जे मेन पॉईंट्स आहेत ते पण हायलाईट केलेले आहेत की जेणेकरून तुम्ही त्याला फोकस कराल. हे सगळे MCQसाठी पण विचारले जातात, शॉर्ट ॲन्सरसाठी पण विचारले जाते, मायटॉसिस शॉर्ट नोट म्हणून पण विचारली जाते, मियोसिस शॉर्ट नोट म्हणून विचारली जाते. किंबहुना याच्यावरती MCQ शॉर्ट ॲन्सर आणि 1 सेंटेन्स डेफिनेशनसुद्धा याच्यात इन्वॉल्ड आहेत. चला, गुणसूत्रांची संख्या 30 राहिलेली आहे. इकडं मात्र गुणसूत्रांची संख्या अर्ध्याने कमी होते, अर्धसूत्री विभाजन. आता पुढचा फरक आपण बघूया की हे जे मायटॉसिस असतं, हे मायटॉसिस नक्की कोणत्या पेशीमध्ये घडतं. तर प्रत्येक सजीवामध्ये 2 प्रकारच्या पेशी असतात. म्हणजे ज्याला आपण सोमॅटिक सेल म्हणतो आणि जर्म सेल म्हणतो. बघा, नवीन शब्द मी वापरतोय, सोमॅटिक सेल्स आणि हे जर्म सेल्स. तुम्ही लिहू नका, हे नंतर डिफरन्समध्ये मी ॲड करणार, तुम्हाला अगोदर समजून सांगणार आहे. जर्म सेल्स. आता सोमॅटिक सेल्स म्हणजे काय? ठीक आहे, आतापर्यंत आम्हाला पेशी हा घटक आम्ही खूप डिटेल अभ्यासलेला आहे. पण नक्की सोमॅटिक सेल्स म्हणजे काय असतं? तर बाळांनो, सोमॅटिक सेल्स आर नथिंग बट बॉडी सेल्स. आता तुम्ही म्हणाल बॉडी सेल्स म्हणजे काय? दी सेल्स विच डेव्हलप बॉडी कॅरेक्टर्स तयार करतात. बॉडी कॅरेक्टर्स म्हणजे शारीरिक गुणधर्म, जसं की आपली स्किन तयार करणाऱ्या पेशी आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार करणाऱ्या पेशी आहेत, हार्ट तयार करणाऱ्या पेशी आहेत, ब्रेन तयार करणाऱ्या पेशी आहेत, लिव्हर तयार करणाऱ्या पेशी आहेत, लंग तयार करणाऱ्या पेशी आहेत, किडनी तयार करणार. म्हणजे शरीराची सगळी वैशिष्ट्य फक्त सेक्स्युअल कॅरेक्टर सोडून. आता ज्या पेशी बॉडी कॅरेक्टर तयार करतात, म्हणजे आमचे शारीरिक गुणधर्म तयार करतात, त्यांना आम्ही बॉडी सेल्स म्हणतो. त्याच बॉडी सेल्ससाठी सोमॅटिक सेल्स हा शब्द वापरला जातो. एक नवीन शब्द तुमच्याकडे ॲड झालेला आहे, सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडी सेल्स. म्हणजे आमचे हेअरपासून नेल्स, हेअर, स्किन हे सगळी वैशिष्ट्ये तयार केली जातात. फक्त ज्याला आपण सेक्स्युअल कॅरेक्टर्स म्हणतो ते सोडून शारीरिक गुणधर्म तयार करणाऱ्या पेशी आहेत, यांना म्हणायचं बॉडी सेल्स. आणि अशा पेशींना म्हणायचं सोमॅटिक सेल्स. आणि या सोमॅटिक सेल्समध्ये हे मायटॉसिस घडत असतं. म्हणजे तुम्हाला असंही विचारलं जातं, MCQ तयार झाला, मायटॉसिस ऑकर्स इन असं विचारलं जातं. सो मायटॉसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स. हा पहिला डिफरन्स इथं आपण सेलनुसार, बॉडी सेल आणि जर्म सेलनुसार बघितला. आता हेच थोडंसं कम्पेअर करूया. जर्म सेल, अजून एक नवीन शब्द आपल्याला कळतोय, जर्म सेल. जर्म सेल्सला म्हणायचं सेक्स सेल्स. बघा, बॉडी सेलनी काय तयार केलं? बॉडी कॅरेक्टर्स.
Likewise, sex cell produce sexual characters. म्हणजे आपल्याला माहीत आहे की मेल सेक्स ऑर्गनशी रिलेटेड कॅरेक्टर असतील किंवा फिमेल सेक्स ऑर्गनशी रिलेटेड कॅरेक्टर्स असतील, सेक्शुअल कॅरेक्टर्स इन मेल, सेक्शुअल कॅरेक्टर्स इन फिमेल, ज्याला आम्ही गॅमिट्स म्हणतो. आणि गॅमिट तयार करणाऱ्या ज्या पेशी असतात त्या पेशी असतात सेक्स सेल. मग मेल गॅमिट्स तयार करतील किंवा फिमेल गॅमिट्स तयार करतील, ज्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणत असतो. आणि जिथं सेक्स ऑर्गन नसतात त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणत असतो. हाही डिफरन्स आपण पाहणार आहे. तर आत्ता मला जो डिफरन्स सांगायचा होता तो असा आहे की मायटॉसिस हे सोमॅटिक सेलमध्ये होतं, मिओसिस हे जर्म सेलमध्ये होतं. आता तुमचं काही कन्फ्युजन असणार नाही, कारण तुम्हाला सोमॅटिक सेलचा अर्थ कळालेला आहे, बॉडी सेल्स आहेत. इव्हन त्याचं फंक्शन पण कळालं आहे की बॉडी सेल्स काय तयार करतात, तर बॉडी कॅरेक्टर्स तयार करतात, शारीरिक गुणधर्म तयार करतात, त्यांना सोमॅटिक सेल्स म्हणायचं. आणि लैंगिक गुणधर्म ज्याला आपण सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतो ते तयार करतात, त्याला म्हणायचं जर्म सेल्स. तुमच्या नोटबुकमध्ये वरती समासामध्ये जिथं जागा असेल तिथं लिहून ठेवा, सोमॅटिक सेल्स इक्वल टू साईन करा. वरतीला समासामध्ये किंवा नोटबुकमध्ये खाली असा एक चौकोन करून त्याच्यातल्या नोट म्हणून लिहा. ह्या दोन कॉलमध्ये लिहू नका, वेगळं लिहा. सोमॅटिक सेल्स शब्द लिहायचा, इक्वल टू साईन करायचं, बॉडी सेल्स लिहायचं, पुन्हा इक्वल टू साईन करायचं आणि बॉडी कॅरेक्टर्स लिहायचं. बाळांनो, सायन्स फील्डमध्ये तुम्हाला अजून बऱ्याच काही नवीन टर्म्स बायोलॉजीमध्ये, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मॅथ्समध्ये येणार आहेत. जेव्हा जेव्हा एखादा नवीन शब्द येतो सर, त्या शब्दाचे जेव्हा अर्थ सांगतात, त्याच्याशी रिलेटेड जी काही माहिती सांगतात ती आपल्या नोटबुकमध्ये कुठंतरी नोट करून ठेवायची, जेणेकरून आपलं पण ज्याला आपण व्होकॅबरी म्हणतो की जेणेकरून जास्तीत जास्त टर्म आपल्यापर्यंत पोहोचतील आणि तो आपला कन्सेप्ट क्लिअर होईल. त्यासाठी एकदा नोट करून ठेवायचं. जसं तुम्ही लिहिलं सोमॅटिक सेल्स इक्वल टू बॉडी सेल्स इक्वल टू बॉडी कॅरेक्टर्स, तसंच लिहायचं जर्म सेल्स इक्वल टू सेक्स सेल्स इक्वल टू सेक्शुअल कॅरेक्टर्स. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे की आपले शारीरिक गुणधर्म तयार करणाऱ्या पेशी वेगळ्या आहेत आणि सेक्शुअल कॅरेक्टर्स तयार करणाऱ्या पेशी वेगळ्या आहेत, सोमॅटिक सेल्स अँड जर्म सेल्स. आता आपण टेबल हाच डिफरन्स लिहूया. ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स, ऑकर्स इन मायटॉसिसमध्ये लिहायचं आहे, ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स. मिओसिसमध्ये लिहायचं आहे ऑकर्स इन जर्म सेल्स. नंबर 4 डिफरन्स आहे ऑकर्स इन जर्म सेल्स. ओके, म्हणजे याचा मेन पॉईंट काय आहे, इथं सोमॅटिक सेल्स आहे, इथं जर्म सेल्स आहेत. तुम्ही असंच करत चला. एखाद्या व्याख्येमध्ये किंवा एखाद्या सेंटेन्समध्ये काही महत्त्वाचा शब्द आला, इट शुड बी अंडरलाईन. त्याला तुम्ही अंडरलाईन करा, हायलाईट करा, की जेणेकरून तुम्ही पुन्हा जेव्हा रीड करणार आहे तुमचा फोकस हा त्या शब्दाकडे गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही थोडंसं अंडरलाईन करायचं आहे. चला, सोमॅटिक सेल्स कळालं, जर्म सेल कळालं. आता हे जे मायटॉसिस असतं, हे मायटॉसिस, या मायटॉसिसमुळं जे रिप्रोडक्शन होतं त्या रिप्रोडक्शनला म्हणायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजनन म्हटलं जातं. विदाऊट सेक्स ऑर्गन रिप्रोडक्शन असतं. इथं कुठलेही गॅमिट्स नसतात, सेक्स ऑर्गन नसतात, त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन.
असेक्स्युअल रिप्रोडक्शन ज्यांच्यामध्ये होतं ते मायटॉसिस असतं. मायटॉसिसमुळं असेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं. कारण सोमॅटिक सेल्स आहेत, बॉडी सेल्स असतात. आता इकडं मात्र आपण जर्म सेल्स म्हटलंय आणि जर्म सेलला तुम्ही आत्ताच बघितलंय काय ऑर्नेम आहे जर्म सेलचं? सेक्स सेल. आणि त्यामुळं इकडं होणारं रिप्रोडक्शन हे सेक्स्युअल टाईपचं रिप्रोडक्शन असतं. सो सेक्स्युअल रिप्रोडक्शन. ओके. नेक्स्ट डिफरन्स. आता जेव्हा एखाद्या सजीवामध्ये असेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं म्हणजेच मायटॉसिस होतं तेव्हा मात्र पॅरेंट सेल आणि डॉटर सेल्स या एकसारख्या असतात, सिमिलर असतात, समान असतात. ज्यांना आपण पुढे जाऊन क्लोन हा शब्द म्हणत असतो. क्लोन म्हणजे जिनॅटिकली आयडेंटिकल, त्यांचं जिनॅटिक्स सेम असतं. म्हणजे पॅरेंट सेल आणि डॉटर सेल ह्या एकसारख्या असतात, सिमिलर असतात. इकडं मात्र त्या नसतात. इकडं मात्र त्यांच्यात फरक झालेला आहे, व्हेरिएशन्स असतात, बदल झालेले असतात. आणि इकडं मात्र बदल झालेले नसतात. आणि म्हणून हा एक डिफरन्स आहे. सो पॅरेंट सेल अँड डॉटर सेल्स आर सिमिलर. सो पॅरेंट सेल अँड डॉटर सेल्स आर सिमिलर. सिमिलर शब्द महत्त्वाचा आहे, याला हायलाईट करा. इकडं मात्र वाक्य तेच लिहायचं, सिमिलरच्या ठिकाणी डिसिमिलर लिहा किंवा डिफरंट लिहा चालेल. सो पॅरेंट सेल अँड डॉटर सेल्स आर डिसिमिलर. सिमिलरच्या विरुद्ध डिसिमिलर. ओके. आता आपण डायग्रॅम जेव्हा बघितल्या, तुम्हाला जर त्या डायग्रॅम आठवत असतील मायटॉसिस आणि मियोसिस, तर तुम्हाला असं दिसतं की जेव्हा मायटॉसिस होतं पेशीचं एकदाच विभाजन झालेलं असतं, सिंगल डिव्हिजन होते. एकदा विभाजन झालं की 2 मिळतात आणि तिथं थांबते. म्हणजे पेशीचं विभाजन केवळ एकदाच होतं. मियोसिसमध्ये तसं नव्हतं. एकदा डिव्हिजन झाली की 2 पेशी मिळतात आणि दुसऱ्यांदा डिव्हिजन झाली की त्याच्या 4 होतात. म्हणजे इकडं डिव्हिजन 2 वेळा आपण डायग्रॅममध्ये बघितली होती, इकडं डिव्हिजन ही एकदाच बघितली होती. सो सेल डिवाइड्स ओनली 1, सेल डिवाइड्स ट्वाइस किंवा 1 डिव्हिजन आणि 2 डिव्हिजन्स असं लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट डिफरन्स लिहूया आपण. 1 डिव्हिजन ऑफ सेल इकडं लिहायचं 2 डिव्हिजन्स ऑफ सेल्स. महत्त्वाचा आहे तो म्हणजेच 1 डिव्हिजन आणि इकडं 2 डिव्हिजन्स. पेशीचं विभाजन एकदाच होतं, इकडं मात्र पेशीचं विभाजन 2 वेळा होत असतं. आता थोडंसं कंपेअर करा. जर एकदाच डिव्हिजन झाली तर ती सोपी प्रक्रिया असते. इकडं 2दा होतं त्यामुळे ते कॉम्प्लेक्स होतं आणि म्हणून याला आपण असंही म्हणू शकतो, इज अ सिम्पल डिव्हिजन, इज अ कॉम्प्लेक्स डिव्हिजन. आता ही कॉम्प्लेक्स होण्याचं अजूनही कारण आहे. आत्ताच आपण बघितलं डिसिमिलर. डिसिमिलर याचा अर्थ असा असतो बघा, मायटॉसिसमध्ये काय होतं मी मला दाखवतो. हे मायटॉसिस आहे, मायटॉसिसमध्ये होतं. ह्या मायटॉसिसमध्ये हे 2 पॅरेंट म्हणजेच हा फादर आणि मदर यांचे क्रोमोझोम्स एकत्र येतात आणि पुन्हा ते जसेच्या तसे पुढं कॅरी फॉरवर्ड होतात. त्याच्यात कुठंही एकमेकात मिक्सिंग होत नाही.
मिओसिसमध्ये असं होत नाही. मिओसिसमध्ये काय होतं बघा, जेव्हा हे दोन एकत्र येणार, ठीक आहे. आता काय होतं बघा, हा आत्ता जी मी प्रोसेस सांगणार आहे ही खूप महत्त्वाची आहे. याचा क्रोमोझोमचा पार्ट हा वेगळा होतो, याचा क्रोमोझोमचा पार्ट याला जोडला जातो आणि याचा क्रोमोझोमचा पार्ट याला जोडला. सांगा, मूळच्या पॅरेंटपेक्षा बदल झालेला आहे, व्हेरिएशन झालं, आणि हा बदल होणं हे कॉम्प्लेक्स प्रोसेस असते, बदल न होणं ही सिंपल प्रोसेस असते. आणि म्हणून आपण असं म्हणणार आहे, इज अ सिंपल डिव्हिजन इज अ कॉम्प्लेक्स डिव्हिजन. नेक्स्ट डिफरन्स आहे, इट इज सिंपल डिव्हिजन, इट इज कॉम्प्लेक्स डिव्हिजन. कॉम्प्लेक्स डिव्हिजन. सिंपल आणि कॉम्प्लेक्स हे दोन शब्द आपल्याला हायलाईट करायचे आहेत, विरुद्ध शब्द आहेत. ओके. आता हे जे आपण सगळे डिफरन्सेस बघितलेले आहेत, या सगळ्या डिफरन्सेसमध्ये मायटॉसिस, मिओसिस हे अगदी साध्या पद्धतीनं आपण डिस्टिंग्विश केलेलं आहे. तुम्ही दोन्ही कॉलम पाठ करण्याची गरज नसते, एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आणि त्यामुळं इथं बघा, इक्वेशनल त्याच्या विरुद्ध आहे रिडक्शनल. 2 सेल्स, इथं 4 सेल्स आहेत. इथं सेम क्रोमोझोम आहेत, इथं हाफ होतो. इथं सोमॅटिक सेल, नवीन शब्द आला आहे. सोमॅटिकचा अर्थ सांगितला मी तुम्हाला, बॉडी सेल्स, बॉडी कॅरेक्टर्स तयार करतात. त्याच्या विरुद्ध आहे जर्म सेल्स, सेक्स सेल्स असतात, सेक्स्युअल कॅरेक्टर्स असतात. याला असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणायचं, याला सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणायचं. पॅरेंट डॉटर सेम असतात, सिमिलर त्याच्या विरुद्ध डिसिमिलर आहे. 1 डिव्हिजन आहेत, 2 डिव्हिजन आहेत, सिंपल डिव्हिजन आहे, कॉम्प्लेक्स डिव्हिजन आहे. अजून एक डिफरन्स आपण इथं ॲड करू शकतो, जसं की आपण म्हटलं इथं सिमिलर आहेत, इथं डिसिमिलर आहे, याचा अर्थ इथं कुठलेही बदल नाहीत. सो नो व्हेरिएशन्स, नो व्हेरिएशन्स. इकडं मात्र बदल झालेले असतात, शोज व्हेरिएशन्स, शोज व्हेरिएशन्स. खूप डिटेल आपण खूप कमी जागेमध्ये 9 डिफरन्स आपण लिहिलेले आहेत. मायटॉसिस आणि मिओसिस हा आपल्याकडं जो मेन पार्ट होता, सेल सायकल, सेल डिव्हिजन, आणि त्या सेल डिव्हिजनमधला मायटॉसिस आणि मिओसिस हा पार्ट इथं पूर्ण होतो. व्यवस्थित टेबल लिहून घ्या. काही लिहायचे मुद्दे राहिले असतील तर ते ॲड करा, व्यवस्थित लिहा. स्क्रीनशॉट घ्या, नंतर तुम्ही ते नोटबुकमध्ये व्यवस्थित टेबल लिहायचं आहे. आणि नंतर तो तुम्ही नोटबुकमध्ये लिहिलेलं जे टेबल आहे त्याचा फोटो काढून तुम्ही होमवर्क हे व्हॉट्सअपला तुम्ही सेंड करायचं आहे. चला एकदा लास्ट रिव्हिजन, 2 मिनिट रिव्हिजन, जस्ट लास्ट रिव्हिजन असते. अगदी सोपं आहे. कंपेअर बोलायचं आहे सगळ्यांनी.